नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे बारामतीमध्ये. आता बारामतीतलं ज्या कामासाठी आलो ते काम तर आपलं झालेलं आहे. आता बारामतीत काही चांगले चांगले स्पॉट असतील तिथं आपण विजिट करूयात, बघूयात कसं काय इथे. पण बारामतीमध्ये एक गोष्ट मला आवडली आहे की यांचा टोटल एरिया जो आहे तिथं मी आता ज्या रस्त्याने मी आलो आहे आत्ता, पूर्ण रस्ता त्यांनी असं मस्तपैकी स्वच्छ आणि अशी दोन्ही साईडला झाडं वगैरे लावलेली आहेत. मस्त हिरवगार असं ठेवलेलं आहे. डेकोरेशन वगैरे पण मस्त केलं आहे. त्याची सजावट वगैरे जी आहे रस्त्याची ती जर खूप छान केली आहे. तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी झाडं वगैरे लावलेली आहेत. इकडे पण सेम, पलीकडं पण, त्याच्या त्या बाजूला पण. शिवाय इथं बसायला वगैरे पण यांनी मस्त असे बाकडे वगैरे ठेवलेत जेणेकरून बसता वगैरे येईल. ही गोष्ट आपल्या पुण्यामध्ये नाही आहे. ही गोष्ट यांची मला इतकी खूप आवडली आहे बारामतीची. तेच नाही, यांनी मध्येच आणि जे शॉप वगैरे असतं रोडच्या कडेला ते पण तुम्ही बघू शकता पण ठेवले आहेत. मी शॉपच्या रोडच्या कडेला जे शॉप ठेवलेत खूप छान छान बांधत. कलर वगैरे तुम्ही मस्त केले त्यांनी इथे. इथं एक छोटीशी बाग यांनी बनवली आहे, तलाव वगैरे. मला दाखवतो मी, खूप छान केलं आहे. रात्र तुम्ही बघितलं होतं, रात्र परत तुम्हालाही दाखवेल मी. तुम्हाला दाखवतो इथं मस्तपैकी बाग बनवली आहे. इथं मोठा असा तलाव यांनी केला आहे. जाऊन दाखवता हवं तर. मस्तपैकी इकडून ह्यांनी एवढा मोठा तलाव केला आहे. जसं आपल्या कात्रजमध्ये जॉगिंग पार्क आहे कात्रज तलावाच्या साईडनी, तसं यांनी बाजूला तसंच त्या प्रकारचं बनवलेलं आहे. तिने झाडं वगैरे लावली आहेत. मूळ तलावाच्या मागे इकडे तलाव दिसतो तुम्हाला. इकडून पूर्ण मागेपर्यंत फुल पाणी वाढलेलं आहे. मला त्यांनी सजावट पण केली अशी गार्डन वगैरे. इकडेही चालायला त्यांनी केलं, बसायला वगैरे. मला एक भरपूर आता याचा व्ह्यू दाखवतो. ते वरती जागा बसली आहे तिथं भरपूर एक तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो असं वाटतंय. या जागेसुद्धा नाव काय येतं माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे नाव त्याचं. माहिती वरती वरती गेल्यावरती बघू शकता तुम्ही. तिकडून तेव्हा दिसतंय हे पूर्ण. वरतून अजूनच छान व्ह्यू दिसतोय हा पूर्ण. हो हे करत सगळं आपण वरती आलो आणि माझं मागे तळ आहे. अलीकडं रस्ता आहे, गाड्या वगैरे जातात. इकडे छोटीशी व्यायाम करायला जिम सारखा सेटअप केला आहे. राऊंड मारून येऊन आपण कसं वाटतं बघूयात. चला तुम्ही माझ्यासोबत, आपण एक चक्कर मारून राहता यायला. इकडून असा रोड गेला त्यांनी, इकडून खाली, इकडून खाली, मग तिकडून परत खाली. जाऊया आपण खाली. दाखवतो मी रोड. इकडून पण मारला की परत खाली. आता आपण परत खाली आलो. असं आपण परत खाली आलोय. छोटीशी बाग होती.
तर जाऊयात परत आपण गाडीवरती निघत घराकडे. बोर असतात काय भेटलं तर अजून काय दाखवेल म्हणजे आता मी नेटवरती सर्च केलं तर तिथं जाता जाता आपल्या रस्त्यामध्ये एक अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर लागतं मोरेगावचं. तर पण जाऊन तिथं व्हिजिट करूयात मोरेगाव मंदिरात. बघ कसं आहे तर मी पहिल्यांदाच चाललो आहे. एवढे दिवस टी व्ही वगैरेमध्येच बघितलं होतं. आज प्रत्यक्षात जाऊन बघूयात कसं आहे मंदिर वगैरे, काय दर्शन वगैरे घेऊयात. भेटूया तिथं मंदिरात गेल्यावरती. तर काहीच बघू शकता इथून आहे आपल्याला वरती जायला जागा मंदिरामध्ये. इथं आहे मंदिर. फायनली आपण पोहोचलो आहे मयुरेश्वर मंदिर मोरगावला. बघू शकता माझ्या मागं जे मंदिर आहे ते मंदिर आहे मयुरेश्वर मोरगाव मंदिर. आपण जाऊया आतमध्ये, बघूया आतमध्ये कसं आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत. सगळं दगडी बांधकाम इकडं जसं जेजुरीमध्ये पूर्ण इकडून इकडं. वेगळे नंबर लागलेत इकडून पूर्ण वरतून खाली तिकडे लागले लाईन. आपण आता लाईनीमध्ये लागलो. उगाच कधी नंबर लागतो आपला. चालत चालत काही राऊंड मारायचं आपल्याला. तेव्हा कुठे आपला नंबर येईल. पूर्ण गर्दी थांबली नंबराला. हां आता तासभर तर जाईल आपला. कुंभरा इथपर्यंत आपलं तासभर तर जाईल असं मला वाटतं. आता नुकत्याच लाईन लागते इकडून पूर्ण पुढेपर्यंत. इकडून परत तिकडे, मग तिकडून फिरून इकडे वरती. फायनली आपण अर्धी लाईन कंप्लीट केली आहे. अर्धी लाईन बाकी. बघूया किती वेळ आपल्याला जायला. आपण मंदिराचा जो एरिया आहे, परिसर आहे, असा दिसतोय पूर्ण. इकडून बघू शकता मंदिराचा कळस पण दिसतोय. उन्हामुळे एकदम क्लिअर दिसत नाहीये. बघू शकता हा दुसऱ्या साईडचा मंदिराचा परिसर आहे. तिथून दर्शन घेऊन आपण बाहेर येतो. आरती लाईन आता कंप्लीट झाली आहे. जस्ट आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचणार होते. आतमध्ये गेलं तुम्हालाही दर्शन करा तुम्ही बाप्पाचं. भेटून आतमध्ये गेल्यावरती फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. बघू शकता मंदिराच्या आतमध्ये लाईन आहे. तिथून आपण दर्शनासाठी आतमध्ये जातो. एक अजून 5 मिनिट लागेल. 5 मिनिट आपण दर्शन करून मंदिराच्या बाहेर भेटूया. इथं TV स्क्रीनमधनं तुम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. बाहेर गाभाऱ्यामध्ये TV पण लावला. त्यातून आपला बाप्पाचं दर्शन भेटते आपल्या सगळ्यांना. आणि आता पण मंदिराच्या मेन गाभाऱ्यात शांत दर्शन घ्या. एवढी काय गर्दी नाही. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे.
आता आपण मंदिराच्या बाहेर आलो. जाऊ तुम्हाला अजून गोष्ट दाखवतो मंदिरातली. तिथं जे राधा दामोदर तुळशी वृंदावन आहे मला दाखवतो मी. हे बघा, हे आहे राधाकृष्ण तुळशी वृंदावन. ही मंदिराची बॅक साईड आहे. मंदिराच्या बॅक साईडवरनं करत करत आपल्याला बाहेर जायचं आहे. हा पूर्ण मंदिराचा परिसर. इकडून आता बाहेर जायला आपला रस्ता आहे. हा मंदिराचा कळस. मंदिराच्या चारही बाजूने वेगवेगळ्या बाप्पाच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. तिकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या अशा मूर्त्या पूर्ण मंदिराच्या परिसरात बसवलेल्या आहेत. इथं देखील नागदेवता, गुरुदत्त, गुरुदत्त, गुरुदादेवी. आतमध्ये आल्यावरती हे मंदिर आहे, मेन मंदिर. आणि आत्ता जे आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आहे तो अष्टविनायकापैकी पहिला गणपती आहे मोरेश्वर. त्याचं आपण आत्ता जस्ट दर्शन घेतलं आहे. आणि ते मंदिर आता आपण बाहेर आलो आहेत. आवरत परत निघत आपल्या पुढच्या प्रवासासाठी भेटत गाडीवरती गेल्यावर. फायनली आपण दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आहे. आज चाललो आपण आता पुढे. हे बघू शकतो मंदिराच्या बाहेरचा परिसर. सगळे खेळणी वगैरे करायला बसलेत. त्यावेळेस आपण एकटा चालू आहे मी ह्यावेळेस. नेक्स्ट टाईम येताना नक्की आपण सगळे फॅमिलीबरोबर येऊयात. एक बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. पुढच्या वेळेस आपण पूर्ण फॅमिलीसोबत अष्टविनायक दर्शन करूयात. आतमध्ये यायचा आणि बाहेर जायचा. गाडी लागलं पार्किंग वगैरे पण आहे. बाहेरून मंदिराचं नाव दिसतं इथे, श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव. तर चप्पल स्टँडवरती एक मावशी भेटल्या होत्या. म्हणजे तो चप्पल स्टँड होता त्यात त्यांनी ते सगळ्यांकडनं येणार दारांकडनं चप्पल ठेवायचे पैसे घेत होते. मी येतो त्यांना विचारलं की किती द्यायचे मावशी. मला कितीचं द्यायचं मला एकटाच आहे. तुम्ही राहून दे बघा जा. अशा तऱ्हेने मावशीने आपल्याला फ्रीमध्ये चप्पल ठेवून दिली आहे. आजचं दर्शन आपलं चालू झालेलं आहे. आता घरी जाता जाता आपल्याला मस्त एक झोका भेटला आहे. आता आपण झोका खेळतोय. मला तर काय घरी जाऊशी वाटतं ना. आता जायला ना इलाज आहे. तर थोडासा झोक्याची मजा घेऊयात, जाऊयात घरी. इकडं सूर्य पण मावायला लागला आहे. इकडं मी मस्त एकटा झोका खेळतोय. सकाळी जाताना हे लोकेशन बघितलं होतं. सकाळी जमलं नाही खेळायला. म्हणून जाताना खेळावा झोका स्पेशल तुम्हाला दाखवायला. मी बघत रस्त्याने आलो. तुम्हाला काय दिसतं मला वाटलं मागं राहायला वाटतं झोका, किंवा मी बघितलं नाही येता पण एकदम पुढे आल्यावरती मला दिसला. आता आपण खेळतोय झोका. एकदम मजा येते. आता उतरूयात आणि भेटूयात घरी गेल्यावरती डायरेक्ट. आता बघूयात तर हा झोका घेतला. मोठा असं वाढत झाड आहे आणि त्याच्या खाली हा झोका बांधला आहे. तर तुम्ही आला माझ्यासोबत, कधी तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्ही पण नक्की ह्या झोक्याची मजा घ्या. व्हिडिओ काढायला त्याच्याकडनं आपण व्हिडिओ काढतो. तुम्ही एखादी ह्या लोकेशनला आला तर नक्की या झोक्याची मजा घ्या. काय आहे तुम्हाला फोटो काढताय? आपण त्याला आता व्हिडिओने एक फोटो काढतोय. दोघं बसू शकतात त्यावरती. हे दोघं बसलेत. फोटो काढू का व्हिडिओ? आपण परत झोक्याची मजा घेतलेली बसून दोघं आले म्हणून त्यांच्याकडनं आपण व्हिडिओ पण काढून घेतला. त्यांना एक फोटो आणि व्हिडिओ पण काढून दिला आपण. आता भेटूयात घरी गेल्यावरती.
व रस्त्यात काय भेटला अजून तर त्याची पण मजा घेऊयात आपण.